भारती आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे। तर बघा आज आपण ब्लाऊजची फिटिंग कशी आलेली आहे, जे मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे ते मी शिवलेलं आहे आणि याची आपल्याला फिनिशिंग कशी आली आहे। तर तुमचं म्हणजे ताई तुम्ही म्हणत होत्या की तुम्ही ब्लाऊज आम्हाला घालून दाखवा, तर बघा मी ब्लाऊज हे शिवलेला आहे आणि याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही नक्की पहा, त्या व्हिडिओला नक्की भेट द्या। एकदम परफेक्ट असं ब्लाऊज तयार केलेला आहे आणि फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार केलेला आहे। तर कसं बघा पूर्ण अशी फिनिशिंग मस्त अशी आली बघा, पूर्ण प्लेन असं ब्लाऊज आलेला आहे बघा, असं पुरं प्लेन असं आलेलं आहे, कुठून पण इथून अशी शिलाई मोड आलेली नाही आणि फिटिंगला पण खूप असं छान बसलेला आहे ब्लाऊज। कटोऱ्या पण मस्त अशा व्यवस्थित झाल्या आहेत आणि बघा याला पाइपिंग मी अंडरग्राऊंड पाइपिंग केलेली आहे, तर वरून पाइपिंग नाही केलेली आहे, पण किती मस्त असं कच्च बसलेलं आहे बघा। पाइपिंग अशी वर इकडे उरपाटी होत नाही आणि शोल्डर पण असे होऊन नाही राहिलेली आहे बघा, किती मस्त असं ब्लाऊज असं कच्च बसलेला आहे। तर अशी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आली पाहिजे। अस्तीन पण एकदम कच्च अशी बसलेली आहे आणि आता मागचा गळा पाहून घेऊ बघा। तर बघा मागचा गळा किती मस्त असा आलेला आहे, एकदम पाठीवर असा खूप म्हणजे डीप असा दिसत आहे। तर एकदम आपल्या पाठीवर असा डीप गळा तयार बनून झालेला आहे, किती मस्त असं ब्लाऊज असा फिनिशिंग खूप साफ आली आहे। तर अशी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आली पाहिजे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची अशी फिनिशिंग येते, आपले हात साफ पण होत राहतात आणि आपल्याकडे कस्टमर पण वाढत राहतात। तर बघा हे ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे आणि याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ नाही पाहिलात तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा आणि ब्लाऊज शिवा। तर बघा किती मस्त असं ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि घालून पण घेतलेला आहे, तुम्हाला दाखवलं पण आहे मी ब्लाऊज शिवून घेतलेला आणि घालून पण दाखवत आहे बघा। असं ब्लाऊज मी हे शिवून घेतलेलं आहे, खूप छान ब्लाऊज झाले आहे, म्हणजे घरी यूज साठी डेली यूज साठी खूप छान ब्लाऊज आहे। तर बघा बघा पूर्ण मस्त अशी पाइपिंग नाही केली आहे, अंडरग्राऊंड पाइपिंग केली आहे आणि कटोरी पण मस्त अशी छान बसलेली आहे पूर्ण बघा। इथून पण मस्त अशी शिलाई म्हणजे कुठंच असं झोलणं आलेलं आहे, व्यवस्थित असं ब्लाऊज तयार झालेला आहे, खूप छान असं ब्लाऊज दिसत आहे। गळा पण मस्त डीप पाठीवर तयार झाला आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आणि ब्लाऊज शिवा। चला तर मग आज आपण डेली यूज साठी ब्लाऊजवर डिझाईन म्हणजे कशा शिवल्या पाहिजे, जसं आपण भारी भारी डिझाईन शिवतो, तर भारी भारी डिझाईन आपल्याला डेली यूज साठी म्हणजे सिंपल साड्यावर आपण डेली यूज डिझाईन शिवू शकतो आणि आपण त्याच्यामधून 200-250 रुपये शिलाई घेऊ शकतो। 200-250 रुपये आपण एका ब्लाऊजची लेस साधारण अशी 10-20 रुपयाची लेस लावून डिझाईन गळा बनवून आणि आपल्याला 200 रुपये ब्लाऊज 200-250 रुपये ब्लाऊज असं तयार होतं। चला तर मग आता आपण ब्लाऊजची डिझाईन बघू आणि मी 4 शिवलेले ब्लाऊज ते कसे वाटतात ते नक्की सांगा। तर बघा हे 4 ब्लाऊज मी शिवलेले आहेत आणि याची डिझाईन बघूया आपण आणि लेस कशी लावली, म्हणजे डिझाईन कशी बनवली आणि आता आपण शिलाई किती घेतली। तर बघा आपण घरी राहूनसानी बी 200-250-300 अशी शिलाई काढू शकतो आणि साध्या ब्लाऊज साधे म्हणजे साडीवरचे ब्लाऊज त्याच्यावरून आपल्याला हलकीशी लेस लावून 10-20 रुपयाची किंवा 30 रुपयाची म्हणजे लेस पाहून पण असतेच, तर तशी आपण लेस लावून 200-250 रुपये शिलाई घेऊ शकतो। तर बघा व्हिडिओज पूर्ण पहा। तर बघा हे एक ब्लाऊज 2 3 4 ब्लाऊज, तर सगळ्यात अगोदर हा आपण ब्लाऊज पाहू। तर बघा हा मी मस्त असा गोलच गळा शिवलेला आहे, पण त्याच्यावर लेस लावून घेतलेली आहे, अशी मॅच होणारी लेस लावून घेतलेली आहे बघा। बॉर्डरवर असे स्टोन आलेले आहेत आणि याची बॉर्डर पण अशी मॅच होऊन राहिली आहे। तर बघा लेसला बॉर्डर मॅच होत आहे। तर बघा मी गोलच गळा शिवून घेतलेला आहे, पण मस्त असा डीप एक नंबर असा पाठीवर खूप छान दिसते। तर बघा किती अशी मस्त लेस दिसत आहे आणि ब्लाऊजचं लूक पण खूप छान दिसत आहे। तर बघा जे ह्या साडीला जशी मॅच होत आहे, जशी तुमच्याकडे लेस आहे तर तशी आपल्याला मॅच होणारी जर लेस असली तर आपण इथं पाठीवर मस्त अशी दिसते। तर बघा किती मस्त अशी डबल एक सिंगल लावून घेतली आहे, त्याच्यानंतर दुसरी आतल्या बाजूनी म्हणजे एक ह्या साईडनी आणि ह्या साईडनी म्हणजे डबल 2 लेस लावून घेतलेली आहे। तर बघा हा किती सुंदर असा गळा तयार झालेला आहे, खूप डिझाईनपेक्षा पण खूप मस्त असा सिंपल आणि साधा व्यवस्थित असा दिसत आहे, पाठीवर खूप मस्त असा डीप दिसतो। तर बघा अशी डिझाईन तयार झालेली आहे, म्हणजे गोलच गळा आणि लेस लावून घेतलेली आहे।
आणि हा कटोऱ्यांचा ब्लाऊज आहे बघा. याच्या कटोऱ्या मस्त अशा शिवून घेतलेल्या आहेत. हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, 9×36 साईजचा ब्लाऊज आहे. आणि ही अशी दोरी पण लावून घेतलेली आहे बघा. ही दोरी पण आणि असे छोटे छोटे लटकन असे सिंपल साडीवर छान दिसतात. तर बघा हा ब्लाऊज आपला एक झालेला आहे. आता बघा आपण जेव्हा पानगडा शिवतो तर बघा पानगड्याचा आकार किती मस्त असा व्यवस्थित काढलेला आहे. तर आपल्याला असा पानगड्याचा आकार म्हणजे पाठीवर असा मस्त मॅच असा म्हणजे डीप दिसायला पाहिजे. तर आपला पानगडा खूप छान दिसतो. आणि दोरी पण मस्त लावून घेतलेली आहे बघा. दोरी किती छान अशी म्हणजे मॅचच होऊन राहिली आहे ह्या साडीवर बघा. दोरी पण मस्त अशी दिसत आहे आणि लेस पण खूप छान अशी आलेली आहे बघा. किती मस्त अशी लेस लावून घेतलेली आहे. हे खूप छान दिसत आहे, काठवर खूप छान दिसत आहे आणि लेस पण खूप छान दिसत आहे. तर असा पाठीवर खूप मस्त असा बदामी गळा तयार होतो. पानगळा छान दिसतो, बदामी आणि पान सेम. तर बघा किती छान दिसत आहे. तर हे 20-30 रुपयाची लेस आहे आणि मी याची शिलाई किती घेतलेली आहे तर याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. अस्तर माझ्याकडेच होतं आणि लेस पण माझ्याकडेच होती, तर मी 250 रुपये शिलाई घेतलेली आहे. आता आपण दुसरं ब्लाऊज पाहू. आता बघा हा पण गोलच गळा काढून घेतलेला आहे, पूर्ण असा गोलच गळा आहे. पण ह्या ब्लाऊजला मी वन साईड डिझाईन काढून घेतलेली आहे बघा. किती सुंदर अशी वन साईड डिझाईन दिसत आहे आणि मॅच पण होत आहे. ह्या स्टोनवर हे लेस मॅच होत आहे. तर 2 ब्लाऊजला मी हेच लेस लावून घेतलेली आहे. खूप छान अशी लेस म्हणजे दिसत आहे. तर मला आवडली तर मी लावून घेतलेली आहे. खूप छान दिसत आहे पण ब्लाऊजवर. आणि ब्लाऊज घातल्याच्या नंतर डीप मस्त असा गळा पाठीवर दिसतो. त्याच्यानंतर घातल्याच्या नंतर खूप सुंदर असा पाठीवर जचून दिसतो. तर बघा खूप छान असा दिसत आहे. हा पण 9×36 साईजचा ब्लाऊज आहे, कटोऱ्यांचाच ब्लाऊज आहे. कटोऱ्यांचाच ब्लाऊज आहे तर मी शिवून घेतलेला आहे. खूप मस्त अशा कटोऱ्या आल्या आहेत. तर बघा आता याची शिलाई किती घेतलेली आहे मी तर याची शिलाई पण मी 250 रुपये घेतलेली आहे. तर आपण घरी राहून म्हणजे घरी आपल्या जसं राहूनच आपण 250-300 रुपये साधारण शिलाई घेऊ शकतो. तर बघा असे आपल्याला लेस लावून गळा तयार करून घ्यायचा आहे. कधी आपल्याला आठवत नाही गळा कसा तयार करायचा आहे तर हा वन साईड गळा खूप सुंदर दिसतो. तुम्ही पण नक्की बनवून पहा, एकदा ट्राय करा आणि बनवून पहा, कस्टमरला नक्की आवडेल तुमच्या. आता आपण चौथं ब्लाऊज पाहू. 3 ब्लाऊज झाले. आता बघा हे डिझाईन किती सुंदर अशी दिसत आहे बघा. हा पण गळा मी गोलच शिवून घेतलेला आहे, पण त्याच्यावर मी अशी लेस लावून घेतलेली आहे बघा. आता इथून पूर्ण अशी पाठीवर अशी लेस लावून घेतली आहे गोल गळ्याला. त्याच्यानंतर त्याच्या साईडनं आपल्याला गळ्याचा असा आकार काढून घेतलेला आहे आणि मागच्या साईडनं अशी पलटवून घेतलेली आहे बघा लेस अशी. आणि इथं सो बटन लावून घेतलेली आहे. खूप छान असा गळा दिसत आहे, पाठीवर खूप छान असा दिसतो. लेस पण अशी कलरवाली आहे, म्हणजे कोणत्याही साडीवर अशी मॅच होणारी. गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे, म्हणजे हा क्रीम कलरचं ब्लाऊज आहे आणि लेस पण तशीच आली आहे. त्याच्यामध्ये लाल, रेड, ग्रीन असे कलर आहेत. येलो कलर आलेला आहे ह्या लेसमध्ये. तर हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतो. असा खूप छान ब्लाऊज दिसत आहे बघा. डिझाईन पण खूप म्हणजे पाठीवर अशी खूप मस्त डिझाईन दिसत आहे, म्हणजे पाठीवर जचण्यालाही कशी दिसत आहे. खूप छान दिसतो, घातल्याच्या नंतर खूप छान दिसतो ब्लाऊज. आता आपण समोरचा पार्ट पाहू. आता बघा हा म्हणजे कटोऱ्याचाच ब्लाऊज आहे. तर कटोऱ्या खूप छान अशी फिनिशिंग आली आहे. पायपिंग पण मस्त अशी करून घेतलेली आहे आणि ब्लाऊजची कटोरी पण मस्त व्यवस्थित क्रॉसपट्टी बी डबल लावून घेतलेली आहे. अशी डबल लावून घेतलेली आहे बघा. तर बघा मी 4 ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत. शिलाई पण शेअर केलेली आहेत बघा. याची शिलाई किती घेतलेली आहे, याची शिलाई पण मी तेवढीच घेतलेली आहे, कारण याच्यावर म्हणजे सो बटन लावलेली आहे. त्यांची 250 रुपये घेतलेली, ती याची मी 20 रुपये जास्त वाढवून घेणार. तर 270 रुपये याची शिलाई घेतलेली आहे. म्हणजे याला डबल लेस लावून घेतलेली आहे आणि थोडीशी हेवी लेस आहे, त्या कारणानं मी याचे 270 रुपये शिलाई घेणार. तर आपण असे घरी राहून साध्या सिंपल साड्यावर सिंपल ब्लाऊजवर लेस लावून आपण 200-250 रुपये शिलाई घेऊ शकतो. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ
पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.